राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. देवगड तालुक्यातील आंबा व काजू बागायतदारांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करत आंबा काजू बागायतदार संघटनेने सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सरकारने बागायतदारांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केल्याचा आरोप करत येत्या 3 जुलै रोजी मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी दिली. यावेळी देवगड तालुक्यातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पालाही तीव्र विरोध दर्शविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बागायतदारांच्या विविध मागण्या, शासनाच्या धोरणांविरोधातील नाराजी आणि अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील भूमिका याबाबत त्यांनी काय भूमिका मांडली, पाहूया हा विशेष अहवाल. नमस्कार. आंबा काजू बागायतदार संघटनेने आंदोलन जे पुकारलं होतं शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी, या आंदोलनाची ठिकाण सांगण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. कारण गेले 5 ते 6 महिने या सरकारचे डोळे उघडण्यासाठी अनेक प्रकारचे आम्ही प्रयत्न केले. ठिकठिकाणी आंदोलनं केली. शेवटचं आंदोलन आमचं मुंबई या ठिकाणी झालं. मुंबईमध्ये तर अक्षरशः आम्हाला काश्मीरला लोकांना विचारलं, तू हिंदू आहेस की मुस्लिम आहेस असं सांगून गोळ्या घातल्या गेल्या. अशा पद्धतीत कोकणातून आलायस का विचारून गाडीमध्ये कोंबलं गेलं. त्याचीही कधी सरकारने दखल घेतली नाही किंवा आम्हाला बाबा साधं विचारलं नाही त्या ठिकाणी तुमच्या मागण्या काय आहेत काय नाहीयेत. आणि तोंडाला पानं पुसण्यासाठी आम्हाला 220 रुपये दिलेत. आम्हाला आमची मागणी होती हेक्टरी 5 लाख रुपये, प्रति गुंठा 5,000 रुपये. त्याच्यामध्ये समोरासमोर बसून तडजोड करता आली असती. पण बऱ्याच वेळा मिटिंगा लावल्या गेल्या, पण कुठल्याही शेतकऱ्यांना किंवा शेतकरी नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं नाही. यासाठी आम्ही आता हा टोकाचा निर्णय घेऊन, जर जीव जात असतील आणि जर सरकार मदत देत असेल मग त्यासाठी आम्ही जलसमाधी आंदोलन जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर जो संशयाच्या भोवऱ्यात अणुऊर्जा प्रकल्प आहे त्यावरती सुद्धा, त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा मान्यवर बोलवलेले आहेत. हे आंदोलन जे आहे जलसमाधी आंदोलन, हे सन्माननीय राजू शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन होणार आहे. याचं ठिकाण मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी जलसमाधी आंदोलन आणि मेळावा या ठिकाणी होणार आहे. तरी देवगडातूनच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लोक या आंदोलनाला येणार आहेत. अणुऊर्जा हा जो काय येणारा प्रकल्प आहे, संभ्रमित प्रकल्प जो आहे, हा फक्त काय मुनगेगाव देवगड तालुका यांचा नुसार जिल्ह्याचा प्रश्न आहे, पूर्ण कोकणाचा प्रश्न आहे. यासाठी जास्तीत जास्त लोकांनी 3 जुलैला सकाळी 10 वाजता मिठमुंबरीच्या ठिकाणी, बागवाडीच्या ठिकाणी समुद्र किनारे येऊन, पाऊस असून देत किंवा इतर कुठलीही गोष्ट असून देत, जर आज या ठिकाणी आपण एकत्रित आलो नाही तर येणारा काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही. फक्त जलसमाधीच्या आंदोलनाच्या ज्या काही सूचना असतील त्या मंचावरनं दिल्या जातील. त्या पद्धतीत सर्व शेतकरी बांधवांनी त्या पाळायच्या आहेत आणि त्या पद्धतीत ते कार्यक्रम पार पडतील. हात जोडून एवढंच सांगतो की 3 जुलैला जास्तीत जास्त शेतकरी आणि सर्व लोकांनी मिठमुंबरी या ठिकाणी उपस्थित राहावे. धन्यवाद. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.